मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं यासाठी जिल्हा बार असोसिएशन, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी गेल्या 40 वर्षांपासून लढा देत आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या पुढाकारातून महारॅली काढण्यात आली होती. पदवीधर मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिक पाटील सुयेकर यांनीही गेल्या 9 दिवसांपासून खंडपीठाच्या मागणीसाठी ऐतिहासिक दसरा चौकात आमरण उपोषण केलं होतं. राज्य सरकारनं खंडपीठासंदर्भात निर्णायक भूमिका घेतल्याशिवाय आमरण उपोषण मागं घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. दरम्यान आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 15 मार्चपर्यंत कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या समवेत बैठक घेण्याचं आश्वासन दिल्याची माहिती पालकमंत्री आंबेडकर यांनी माणिक पाटील यांना दिली. या आश्वासनानंतर माणिक पाटील यांनी आमरण उपोषण स्थगित केलं. खंडपीठाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचं पालकमंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा विषय मागच्याच कॅबिनेटमध्ये मी स्वतः आणि आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब दोघांनी घातला. चंद्रकांत दादा पाटील साहेबसुद्धा आमच्यासोबत होते. आम्ही सगळ्यांनीच सांगितल्यानंतर सरकारच्या वतीनं अतिशय सकारात्मक अशा पद्धतीची भूमिका कोल्हापुरात खंडपीठ होण्याबद्दल आहे याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली. परंतु त्याचबरोबर सन्माननीय माणिक पाटील सुयेकर साहेब आणि त्याचबरोबर या आमरण उपोषणाला पाठिंबा देणारे बार काउन्सिलपासून ते सर्व सामाजिक संघटना आणि सर्व लोकप्रतिनिधींची मागणी होती की एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर व्हायला पाहिजे आणि कालबद्ध प्रोग्राम ठरवायला पाहिजे. त्याबद्दलसुद्धा मुख्यमंत्री महोदयांबरोबर आम्ही संपर्क केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवून 15 तारखेपर्यंत याबद्दलसुद्धा एक बैठक घेण्याबद्दल आश्वासित केलेलं आहे. ही बैठक ही भविष्यकाळामध्ये खंडपीठ तात्काळ होण्यासाठीची उपाययोजना करण्याची एक अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रगतीचा टप्पा आहे आणि म्हणून आम्ही माणिक पाटील सुयेकर साहेबांना सरकारच्या वतीने विनंती केली की त्यांनी उपोषण सोडावं. मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आभारी आहे की आम्हा सगळ्यांची भूमिका त्यांनी मान्य केली आणि आज या ठिकाणी 9व्या दिवशी त्यांनी सरबत पिऊन उपोषणाची सांगता केली. पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेचं स्वागत करतो असं कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी सांगितलं. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, शिवाजी राणे, डॉक्टर रवींद्र मोरे यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी, राजकीय आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.